होते. We know that there are different types of molecules and atoms in any structure. You take any substance, you see any matter around you that is made up of the smallest particles, atoms, and molecules. And they all are attracted towards each other, and they have some or other kind of attractive forces or repulsive forces. Two different forces are there: attractive forces, which will make the bond or the structure of the substance stronger, and they also will be having the repulsive forces. जे दोन atoms किंवा molecules ना, molecule आणि दुसऱ्या atomच्या न्यूक्लियस जे काही कशाचं तरी रिपल्शन हे असणार आहे. So likewise, attractive and repulsive forces are there inside the molecular level of any structure. मग आपण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे 5 फोर्सेस सुरू केले होते. त्यातला पहिला होता डायपोल डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस, आयन डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस, डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन फोर्सेस, लंडन डिस्पर्शन फोर्सेस आणि हायड्रोजन बॉन्डिंग. डायपोल डायपोल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. डायपोल डायपोल म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्याच, आपण असं एक्झाम्पल घेऊया, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघे एकदम वेगवेगळे होतो. म्हणजे तो माझा सख्खा भाऊ आहे समजा, आणि त्याचा आणि माझं कोणत्याच बाबतीत पटत नाही. एक्झाम्पल सांगते, असं खरं नाहीये. माझा भाऊ माझा बेस्ट फ्रेंड आहे, बट आय एम टेलिंग यू. आता अशी गोष्ट आहे की आमचं अजिबात एकमेकांशी पटत नाही. असं खूप घरांमध्ये असतं बरं का. स्पेशली ज्यांच्यामध्ये खूप वयाचं अंतर आहे, अशा बहीण भावांमध्ये खूप भांडणं होतात. म्हणजे लहान बहीण असेल किंवा लहान भाऊ असेल, त्याचं काहीतरी वेगळंच विश्व असतं. मोठ्या बहिणीचा किंवा मोठ्या भावाचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं. तर ह्याचं त्याला समजत नाही, त्याचं याला समजत नाही. सो दे हॅव अ डायपोल इंटरॅक्शन बिटवीन दे. जेव्हा की ते सिबलिंग आहेत आणि त्यांनी एकमेकांशी बोलून खूप साऱ्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकणं शक्य असतं, पण ते होतच नाही. बिकॉज दे आर वर्किंग ऑन 2 पोल्स. एकाच घरातले 2 पोल आहेत, ते घरातच भांडत राहतात. मग काय होतं, आता आपण एक्झाम्पल घेऊया समजा माझं आणि माझ्या भावाचं. माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे, खूप छोटा आहे, आणि मी आता कॉलेजमध्ये आणि तो त्याच्यातून शाळेत आहे, 4थी 5वीत आहे. 4थी 5वीच्या मुलांचं काय चाललेलं असतं आयुष्यात तुम्हाला माहितीये. माझा पेन, तुझा पेन, त्याने हे केलं, आमच्या टीचर आज हे बोलल्या, हे सगळे टॉपिक ऑफ डिस्कशन असतात 4थी 5वीच्या मुलांचे. मी तर कॉलेजमध्ये आहे ना, आता मी 11वीत आहे. माझ्या करताच्या डिस्कशन पॉईंट्स ऍब्सोल्युटली वेगळे आहेत. एक्झाम कोणत्या द्यायच्या, कॉलेजमध्ये काय चाललंय, त्या कॉलेजमध्ये कुठल्या कॉम्पिटिशन चालल्यात, मला हे येतच नाहीये, हा सब्जेक्ट किती डेंजरस आहे, हे जरा मला सोपं वाटतंय, कॉलेजमध्ये काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, हे माझ्या आयुष्यातलं टॉपिक आहे. त्याच्या आयुष्यातलं एकदम फालतू टॉपिक वाटतात आता मला. तो माझ्याशी काही बोलायला तरी पण मी म्हणेन ठीक आहे, जा ना तू, बघ ना तुला काय करायचं. आणि मी त्याला काही सांगायला गेलं, तुला माहितीये का आमच्या कॉलेजमध्ये काय कॉम्पिटिशन होतं, म्हणेल मग मी काय करू, त्याला काय समजणार आहे. सो एकाच घरामध्ये असून पण वी आर 2 डिफरंट पोल्स. मग तो काय करतो, त्याच्या वर्गातल्या त्याच्या वयाच्या मित्रमैत्रिणींची बॉन्डिंग करतो. त्यांचे टॉपिक ऑफ डिस्कशन सेम आहेत. लाईकवाईज मी माझ्या कॉलेजमधल्या माझ्यासारख्या मित्रमैत्रिणींची डिस्कशन करते. तर आमचं आता बॉन्डिंग कुठे झालंय, देवाणघेवाण विचारांची आणि डिस्कशन्सची. वी ऑलवेज सी अराउंड अस द पार्टनर्स वी हू अंडरस्टँड, हू ट्राय टू लिसन टू अस, की मला जे बोलायचं त्याला समोरच्याला समजतंय का. पहिल्यांदा ज्याला समजतं तुम्ही त्याच्याशीच बोलता. सो हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं होतं, की हायड्रोजन आणि फ्लोरीन, हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन ऑक्सिजन, ह्यातला एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे. सो दॅट विल बी ऑलवेज स्लाइटली निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. मग दुसरा असेल ऑटोमॅटिक डेल्टा पॉझिटिव्ह. डेल्टा पॉझिटिव्ह सुखी असेल का, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आले, त्याचे इलेक्ट्रॉन दुसरीकडे गेलेत ऑलरेडी. स्लाइट शिफ्ट इन द लोकेशन ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर दॅट वॉज शेअर्ड इन बिटवीन देम, पण ते आता शिफ्ट झाली दुसरीकडे. मग आता हा काय म्हणेल, ह्याला काय अर्थ आहे, मी तर दिला होता ना इक्वल रिस्पॉन्स, मग आता मी दुसरा मित्र शोधतो जिकडे मला ऍटलीस्ट माझं दुःख तरी हलकं करता येईल. सेम ना. सो असं डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं, जे खूप मॉलिक्युल्स मध्ये आपण बघतो, जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असतो ऍटम्स मध्ये. दुसरं आपण बघितलं होतं आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल मध्ये काय आहे, डायपोल हे असे जे स्वतःमध्येच 2 आहेत, जसं की माझ्या आणि माझ्या भावामध्ये आम्ही डायपोल होतो. आता आम्ही समजा आमच्या एखाद्या फॅमिली फ्रेंडच्या घरी गेलो, तर तिथे जी व्यक्ती आहे, समजा तिकडे एक माझ्यापेक्षा पण मोठा कॉलेजमध्ये जाणारा दादा किंवा ताई आहे. कदाचित ते मेडिकलला आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत. आता मी तर 11वीला आहे, मला पुढे जाऊन मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्यातल्या काहीतरी गोष्टी, किंवा फॉर दॅट मॅटर की तो त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय, काहीही असू शकतं, जे मला खूप वाव वाटते, वाव भारी, त्याने कॉलेजमध्ये असं हे केलं. आता मी काय करेन, ऑटोमॅटिकली मी अट्रॅक्ट होऊन त्याच्याशी बोलायला जाईन की दादा तू हे कसं केलं, मग तू कॉलेजमध्ये असताना काय काय गोष्टी केल्या होत्या, मग तू कोणाकोणाला भेटला होतास, मग तुमचा ग्रुप होता का, हे मी त्याला विचारायला जाईन.
सो आय विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम टू टॉक टू हिम, जेव्हा माझ्यावर माझा भाऊ पण तिथे येऊन बसलेला असेल. सी द बॉन्डिंग बिटवीन मी आणि माझा भाऊ, आम्ही बरोबरच असणार ना लोकांच्या घरी गेल्यावर. सो असं जे काही अट्रॅक्शन असतं, आयन डायपोल इंटरॅक्शन, माझं आणि माझ्या भावाचं आमचं ऑलरेडी डायपोल आहे, पण आम्ही एका तिसऱ्या आयनशी बोलतोय आता, बिकॉज आय एम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मी जे म्हणत त्याला ऐकावंच लागणार आहे, मोठी बहीण आहे ना मी. सो आय एम डेल्टा निगेटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, माझ्याकडे पॉवर आहे. आणि मी जे म्हणेन ते त्याला ऐकावं लागणार आहे, तर तो माझ्या मागे मागे येणारच आहे तिकडे त्या दादाशी बोलत. त्याला काही संबंध नाहीये, त्याला 11वीत काय चाललंय हेच माहिती नाही. डिग्री कॉलेजमधला दादा काय करतो शिक्षण, त्याला काय करायचं त्याच्याशी, त्याला त्याचं 5वीतलं स्कॉलरशिप पडलं येऊन. सो असं जिकडे होतं तिथे आयन डायपोल इंटरॅक्शन होतात. मग आहे डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. आता हे कसं आहे, माझं आणि माझ्या भावाचं ऑलरेडी डायपोल आहे. आमच्या घरामध्ये आमची 2 टोकं आहेत, तो उत्तर मी दक्षिण, आमचं अजिबात पटत नाही. पण आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो. आता दुसऱ्यांच्या घरी ही दुसरी फॅमिली आहे, जिकडे पण 2 बहीण भाऊ आहेत. त्यांचं एकमेकांशी पटतं, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ते चांगले एकमेकांशी बोलतात, शेअरिंग करतात. 2 बहिणी आहेत. ऍक्च्युली बहिणीमध्ये खूप जास्त भांडण होतात. 2 भाऊ आहेत, भावांमध्ये जास्त असे असे फाईट्स होत नाहीत. मला माहितीये, माझ्या घरात पण 2 मुलं आहेत, कसे फाईट्स होतात ते मला माहितीये. डायरेक्ट WWF असतं. पण ह्याचा टी शर्ट तो घालतो, भांडणं होतात, पण ते करतात, ऍडजस्ट करतात. बॉईज आर बेटर दॅन गर्ल्स इन दिस केस. पण मग त्यांच्याकडे त्यांचं चाललंय, ते दोघं एकमेकांशी म्युच्युअली मदत बिदत करून त्यांचं काम करतात. आता आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो, तर मी तिथे गेल्यावरती मी सांगेन त्या मोठ्या बहिणीला किंवा भावाला, रे काय हे छोटे इतके डोक्याला ताप असतात माहितीये का, हा माझी पेन्सिल घेऊन जातो, मला न सांगता माझ्या बॅग मधनं काय काय घेऊन जातो, माझं ते डिसेक्शन बॉक्स मधलं काहीतरी सामान त्या दिवशी मूर्ख मुलगा घेऊन गेला. मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला कळलं की माझ्या बॅग मधलं सामान नाहीये. घरी येऊन बघते तर या मूर्खाने त्याच्या मित्रांना दाखवायला नेलं होतं. मी काय केलं, आमच्या दोघांमधला डायपोल मधला जो प्रॉब्लेम आहे तिच्या डोक्यात टाकला, त्या बहीण भावांमधल्या किंवा त्या भावा भावांमधल्या एकाच्या डोक्यात टाकून दिला. त्याला त्याच्या घरामध्ये तो प्रॉब्लेम नाहीये, तरी पण तो प्रॉब्लेम दिसायला लागेल. हा माझा टी शर्ट इथे ठेवला तर तो ह्याने मुद्दाम घातला. म्हणजेच काय झालं, इंड्यूस डायपोल. आमच्या दोघांमधले जे डायपोलिक रिलेशन आहेत ते मी त्यांच्यामध्ये पण देऊन टाकले. आणि असं होतं, असं होतंच. जशी आपली सायकोलॉजी तसे ऍटम्सची सायकोलॉजी. सी आपल्या बॉडीमध्ये सगळे ऍटम्स असतात, जसे आपण वागतो तसेच आपले ऍटम्स मॉलिक्युल्स वागतात. सो ऑलवेज थिंक ऑफ इट अँड मेक युअर केमिस्ट्री इझी, बिकॉज केमिस्ट्री इज नथिंग बट युअर लाईफ. सो असं समजा आणि ह्या गोष्टींना समजून घ्या की डायपोल इंड्यूस डायपोल कसं काम करत असेल. असंच काम करत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. झालं, आमच्या दोघांमध्ये तर कायम भांडणं होतातच, आम्ही त्या दोघांमध्ये भांडणं लावून टाकली. दे आर नाव इंड्यूस डायपोल्स, त्यांच्यामध्ये डायपोल तयार झाले. पण जास्त वेळा करते ते तसे राहणार नाहीत, कारण ते टेम्पररी आहेत. ते त्यांचे मॅटर सॉर्ट आउट करतील आणि ते सोडवतील, कारण ते डायपोल नाहीच जात. आमच्यामुळे त्यांच्यात डायपोल निर्माण झाला आणि थोड्या वेळा तो डायपोल होता, नंतर त्याने त्यांचं भांडण सोडवलं आणि देन ते बिकेम लाईक अ नॉन पोलार मॉलिक्यूल, जसे ते आधी होते. ठीक आहे, हे झालं डायपोल इंड्यूस डायपोल बद्दल. नाव नेक्स्ट पार्ट अबाउट इट इज लंडन डिस्पर्शन फोर्सेस. आता मी तुम्हाला आधी पण बोलले होते की मागच्या वेळेला आपण मागच्या टॉपिक पर्यंत थांबलो होतो. टुडे वी विल बी स्टार्टिंग विथ लंडन डिस्पर्शन फोर्सेस. तर हे काय आहेत? दिस इज ऑल अबाउट डायपोल डायपोल फोर्सेस किंवा नॉन डायपोल नॉन डायपोल नॉन डायपोल नॉन पोलार मॉलिक्युल मधले फोर्सेस. थोडक्यात आपण असं समजूया. आता हे शोधले होते फ्रिट्झ लंडन नावाच्या सायंटिस्टने. फिजिसिस्ट म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करणारा माणूस. त्याने 1930 मध्ये याचा अभ्यास केला होता, वेन ही वॉज स्टडिंग अबाउट दी गॅसेस. गॅसेसमध्ये हे फोर्सेस असतात, हे वीक फोर्सेस असतात. गॅसेस आपल्याला माहिती आहे, तर मॉलिक्युल्स अँड ऍटम्स ऑफ दी गॅसेस आर रोमिंग अराउंड, लांबपर्यंत पसरलेले असतात. त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस हे खूप कमी असतात. शिवाय ह्याच्यामध्ये काहीच डायपोल नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की जे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यामधले ॲटम्स पण सेम आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया H2 मॉलिक्युल, O2 मॉलिक्युल. दिज आर गुड वन्स. आपलं एक्झाम्पल म्हणून आपण बघू हायड्रोजन आणि हायड्रोजन. हे 2 कोण आहेत? जुळे भाऊ आहेत. क्लोरीन 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 गॅस. फॉर दॅट मॅटर आपण घेऊया ऑक्सिजन आणि ऑक्सिजन. आता मी काय केलंय, H2Cl2O2 हे गॅसेस फॉर्म मध्ये घेतलेले. आता ह्यांच्यामध्ये कुठलेच डायपोल नाही आहेत.
का बरं? अरे सेमच आहेत ना हे. जेव्हा हायड्रोजन आणि क्लोरीन असे दोघं जण असतील त्याच्यामध्ये देर विल बी डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. पण हायड्रोजन हायड्रोजन मध्ये काही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स असण्याचं कारण नाहीच आहे ना. असे डायपोल कधी बनतात? जेव्हा दोन वेगवेगळे लोक असतात. एकसारखेच आहेत ते. त्यांनी जे काही शेअर केले ते बरोबर मध्यभागी आहे, ते खुश आहेत त्यांचे त्यांचे. ठीक आहे. नाउ दिस इज द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. This is not the division sign. This is the shared pair of electrons. And I'm showing that with the single line, that is a single bond. तर आता हा H2 मॉलिक्युल आहे, ह्याच्यामध्ये डायपोल नाही आहेत. झिरो डायपोल मोमेंट. इट हॅज झिरो डायपोल मोमेंट. अँड दे एक्सपिरियन्स नो डायपोल डायपोल फोर्सेस. त्याच्यामध्ये डायपोल डायपोल फोर्स हा नाहीच आहे. हे तुम्ही गॅशियस स्टेटमध्ये बघा किंवा लिक्विड जस्ट लाईक बेन्झिन त्याच्यामध्ये लिक्विड स्टेटमध्ये बघा, त्याचे डायपोल नाही आहे. मग अशा नॉन पोलार मॉलिक्युलमध्ये आणि इनर्ट गॅसेसमध्ये हे जे काही डिस्पर्शन फोर्सेस असतात त्यांना आपण म्हणतो हेच लंडन डिस्पर्शन फोर्सेस. बरोबर. आता हे का होतात ते पण आपण बघू. नाउ मोमेंटरी डायपोल विच वॉज प्रपोज्ड बाय जर्मन फिजिसिस्ट. मोमेंटरी त्यांच्या मोमेंटमध्ये जे काही डायपोल बनतात त्याच्यामुळे त्यांच्यात फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन येतात, पण ते डायपोल नाही आहेत. इट इज द विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा आपल्याला जे 5 फोर्सेस दिले त्यातला सगळ्यात विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, कारण की त्यांच्यामध्ये डायपोलच नाही आहेत. डायपोल नाही तर ते एकमेकांना अट्रॅक्ट तरी का करतील? तुमच्यासारखीच दुसरी व्यक्ती तुमच्या बाजूला असेल तर तुम्ही त्याच्याशी बोलून बोलून किती बोलणार? तुम्हाला बोर होईल. अरे काय मी माझ्याशीच बोलतोय असं वाटतं ना. तुम्ही अतिशय भांडकुदळ आहात आणि तुमच्या बाजूला जो मित्र बसलाय तो पण अतिशय भांडकुदळ आहे. तुम्ही येता जाता एकमेकांशी भांडून 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 बोर व्हाल. हो की नाही? सो टू एक्झॅक्टली सेम पीपल गेट बोर्ड टुगेदर. अपोजिट्स पाहिजेत. जेव्हा अपोजिट असतात तेव्हाच क्लॅशेस होतात. जेव्हा अपोजिट्स असतात तेव्हाच अट्रॅक्शन होतं. जेव्हा अपोजिट्स असतात तेव्हाच बॉन्ड बनतात आणि जेव्हा डायपोल 2 पोल असतात तेव्हाच काइंड ऑफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. पण त्याच्यामध्ये काही देर इज नो डिफरन्स ना, सगळं सेमच आहे. 2 बटाटे एकमेकांच्या बाजूला ठेवलं तर त्याच्यात काय होणार आहे? दोन्ही बटाटेच आहेत ना. लाईक वाईज दिस ह्याच्यामध्ये सगळ्यात विकेस्ट फोर्सेस आहेत ते, कारण की त्यांच्यामध्ये नॉन पोलर मुवमेंट नाहीच आहेत. All atoms and molecules experience London dispersion forces which result from the motion of electrons. आता हे कशामुळे होतात? हे होतात मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ना ऍटम्स मध्ये. ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. त्या इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटमुळे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत ऍटम्स मध्ये त्याचं अट्रॅक्शन आहे. It is not due to the dipole form because there is no dipole at all. At any given instant of the time, the electron distribution in an atom may be asymmetrical, giving the atom a short-lived dipole moment. And now you think about the big atom. आपल्या periodic table मध्ये you already know that as we go from up to down, as we go downwards, the size of the atom increases. आता एखाद्या मोठ्या ॲटमच्या स्ट्रक्चरला इमॅजिन करा. सेंट्रली प्लेस त्याचा न्यूक्लियस आहे, आजूबाजूला शेल्स आहेत, प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. आता त्या इलेक्ट्रॉन्स यू नो दॅट इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन टू दी ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स आर स्मॉलर पाथ ऑफ ऑर्बिट्स. आता कधी इलेक्ट्रॉन इकडे, कधी इकडे, कधी वर, कधी खाली. थिंक अबाउट द 3 डायमेन्शनल ऑक्युपॅसी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम. कुठे असू शकतात ते? सो ज्या बाजूला जास्त इलेक्ट्रॉन्स असतात तिथे टेम्पररी स्लाइटली मोर निगेटिव्ह चार्ज and centrally placed nucleus is positive obviously. So slight shift in the electron places, that is why slight short-lived dipole moment. This is the reason of generation of van der Waals forces, which are nothing but London forces and which are nothing but these our weakest forces. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामुळे हे वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तयार होतात आणि ह्याचं एक्झाम्पल आहेत आपल्या आजूबाजूला असलेले सगळे डायपोलिक गॅसेस. O2, CO2, N2, हॅलोजन्स, मिथेन आणि आपले सगळे नोबल गॅसेस, हेलियम, आर्गॉन, निऑन, ह्याचे पण ते ऍटम्स भटकतात ना इकडे तिकडे सगळीकडे. त्यांच्यामध्ये पण हे वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत आणि ते आर जस्ट बिकॉज ऑफ द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. जस्ट थिंक अबाउट इट. The strength of London forces increases with increase in molecular size. And this is very, very important. You have to keep it a star statement of this lesson. Strength of the London forces increases with the increase in molecular size, molecular mass, number of electrons present in an atom or molecule. म्हणजे हा जर तुम्ही लंडन फोर्स F म्हणून घेतलात तर हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू
तुमच्या मॉलिक्युलची साईज, जितका मोठा मॉलिक्यूल तितका हा फोर्स जास्त. त्याच्यानंतर जितका मोठा मास, आता मॉलिक्यूल मोठा असेल तर त्याचा मास मोठा असेल ना, वजन जास्त असेल ना, इंटरनल वजन, स्वतःचं वजन, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ग्रॅव्हिटी, इंटरनल मॉलिक्युलर मास, तो जास्तच असेल, कारण तो ऍटम पण मोठा आणि म्हणजेच त्याचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण जास्त असेल. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट, आता याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण जास्त असेल की नाही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, जर ॲटमच मोठा आहे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये शेल्स पण जास्त आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण जास्त आहेत. सो ऑब्व्हियसली दिस अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑल्सो विल बी मोर देन. नाव when two nonpolar molecules approach each other, attractive and repulsive forces between their electrons and the nuclei will lead to distortions in the size of the electron cloud, a property referred as a polarizability. बरोबर. When two non-polar molecules approach each other, attractive and repulsive forces between their electrons and the nuclei will lead to distortions in the size of electron cloud, a property referred as polarizability. आता असं इमॅजिन करा, दोन ऍटम आहेत, एक आहे हा चंगू, हा आहे दुसरा मंगू. चंगू आणि मंगू हे दोन वेगवेगळे ऍटम्स आहेत आणि त्यांचे हे डोळे वाटतात, पण हे डोळे नाही, त्यांचे न्यूक्लियस आहेत हे मधले. ठीक आहे. आता हा ऍटम इकडे आणि हा ऍटम इकडे असे येत आहेत. आता इथले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील, पण इथल्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सकडे रिपेल होतील. लाईकवाईज ह्या न्यूक्लियसकडे हे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील आणि ह्या न्यूक्लियसकडे इथले इलेक्ट्रॉन्स, आतलं जे न्यूक्लियस आहे ते रिपेल होईल. सो निगेटिव्ह निगेटिव्ह चार्जेस पण ढकलतील आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस पण ढकलतील, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस दोन्हीकडचे एकमेकांना अट्रॅक्ट करतील. तर अशा पद्धतीने त्या इलेक्ट्रॉन क्लाउडमध्ये डिस्टॉर्शन म्हणजे काय होतं, शिफ्ट होतं. शिफ्ट नॉर्मल ऍटम जसा असतो गरीब बिचारा तसा राहत नाही. जेव्हा दुसरा ऍटम त्याच्या आजूबाजूला होतो तेव्हा ऑब्व्हियसली सम अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस विल बी देअर. Just like one atom, the other atom also has electrons and the nucleus. So there is also a positive and negative center in the atom, the other atom. Already one atom has two centers, positive and negative. The other one is also there, coming nearby. Now think about the positive and negative forces shift होणारच आहे. So this polarizability is a measure of how easily an electron cloud of an atom is distorted by an applied electric field. It is the property of atom. So त्या ऍटमची ती प्रॉपर्टी असते की किती इझिली हा पोलराइज होतो. द ॲबिलिटी टू फॉर्म मोमेंटरी डायपोल, दॅट मीन्स द ॲबिलिटी ऑफ अनदर मॉलिक्यूल टू बिकम अ पोलार बाय redistribution or redistributing its electrons is known as polarizability. आणि मग जे पोलरायझेबल असतात ते पटकन इलेक्ट्रॉन शिफ्ट करतात. बरोबर. नाव मोर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ मॉलिक्यूल, तर त्याची काय होईल, हायर इज द ॲबिलिटी टू बिकम पोलार. जितके जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत तितकं ते क्विकली पोलराइज होईल. सिमिलरली मोर द स्प्रेड आउट शेप्स, हायर द डिस्पर्जन फोर्सेस प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्यूल. जितका तो पसरलेला आहे ऍटम, जितके त्याचे ऑर्बिटल्स असे पसरलेले आहेत, तितके डिस्पर्शन फोर्सेस त्याच्या आजूबाजूला आहेत आणि म्हणजेच काय त्याची पोलरायझेबिलिटी जास्त आहे. London dispersion forces are stronger in long chain of atoms where the molecules are not compact. म्हणजेच काय, एका लांबच्या लांब कार्बनच्या चेन मध्ये लांब मॉलिक्यूल आहेत, त्याच्यामध्ये काय आहे, लंडन डिस्पर्शन फोर्सेस आर स्ट्रॉंगर, हे स्ट्रॉंग फोर्सेस आहेत. बरोबर. This can affect the physical properties such as boiling point. N-pentane, for example, boils at 309 Kelvin, whereas neopentane boils at 282.7 Kelvin. एन पेंटेन असं स्ट्रक्चर आहे. पेंटेन म्हणजे 5 कार्बन, 1 2 3 4 आणि 5. दे आर इन अ स्ट्रेट चेन. आणि आता निओ पेंटेन इज कार्बन ऍट द सेंटर, 1 2 3 4. कार्बनला कार्बन कार्बन, हिअर ऑल्सो कार्बन, हिअर ऑल्सो कार्बन. ओके. सो दिस इज निओ पेंटेन. 5च कार्बन पण एका स्ट्रेट लाईन आहे सिंगल चेन मध्ये, अँड दिस इज द ब्रांच्ड चेन. मग ब्रांच्ड चेन आहे म्हणजे काय, पसरलेला आहे तो इलेक्ट्रॉन्सचा क्लाउड असा पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी आहे, स्मॉलर. ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. एका स्ट्रेट लाईन मध्ये चाललेले आहेत सगळ्याच्या सगळे आणि त्याच्यात ब्रांचिंग नाहीये, म्हणजे इलेक्ट्रॉन सगळे एका रांगेत आहेत. इथे तसं नाही, इथे पसरलेले आहेत.
मग ह्याचा बॉइलिंग पॉईंट हा कमी आहे आणि याचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. हिअर बोथ द सबस्टेन्सेस हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स सेम आहेत, म्हणजे सगळं सेम आहे, म्हणजे त्याचा मास सेम आहे. आणि अजून एक काय आपण बघितलं होतं त्याच्यामधले नंबर ऑफ काय होतं तिसरं, साईज. साईज वेगळी आहे, ह्याची साईज पसरलेली आहे, त्याची साईज एक लाईन मध्ये, पण जवळपास ते सेम जागा ऑक्युपाय करते. पण ब्रांचिंग अफेक्ट्स हिअर. बघा हे असं एका रांगेत आहे आणि बघा ना बॉल सारखे. सो इट इज मोर कॉम्पॅक्ट, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. नाव हायड्रोजन बॉन्डिंग इज द लास्ट टाइप ऑफ फिफ्थ टाइप ऑफ बॉन्डिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड व्हेरी वेल. हायड्रोजन बॉन्डिंग इज देअर इन युअर 12th स्टँडर्ड, various topics at various places. So समजून घ्या हायड्रोजन बॉन्डिंग काय. So this is a special type of dipole-dipole attraction which occurs when hydrogen atom is bonded to any strongly electronegative atom. इलेक्ट्रोनेगेटिव्ह atoms मधले मेन प्लेयर आहेत फ्लोरीन, मग आहे ऑक्सिजन आणि मग आहे तुम्ही एन पण घेऊ शकता, नायट्रोजन. ह्यांचं हायड्रोजन बरोबर जेव्हा बॉन्डिंग होतं त्याला आपण म्हणतो एच बॉन्डिंग. वाय? हे सगळे इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत. इलेक्ट्रॉन इट ट्राईज टू क्रिएट डेल्टा निगेटिव्ह बॉन्ड्स विथ अदर्स. जे आपण वरती बघितलं डायपोल डायपोल मोमेंट, हा तो स्पेशल टाईप आहे कारण त्यातला एक परमनंट मेंबर हायड्रोजन. ऑलवेज हायड्रोजन विल बी देअर, म्हणून तसं आपण नाव दिलं हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. आता याचे दोन प्रकार आहेत, एक आहे इंट्रामॉलिक्युलर आणि दुसरा आहे इंटरमॉलिक्युलर. अब ये कैसे होगा भैया? बहुत ही सिंपल है. इंट्रा या शब्दाचा अर्थ आहे एकाच मॉलिक्युल मध्ये, खूप मोठा मॉलिक्युल आहे, इकडे कार्बन, इकडे कार्बन, इकडे कार्बन, अशा काहीतरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. इकडे एक क्लोरीन लावलंय किंवा फ्लोरीन, चला आपण फ्लोरीन घेऊया बिकॉज फॉर नाउ वी हॅव टेकन फ्लोरीन. आता या फ्लोरीनला अटॅच असलेला हायड्रोजन हा काय आहे? डेल्टा पॉझिटिव्ह. कारण काय? यांची इलेक्ट्रॉन पेअर याच्याकडे शिफ्ट झालेली आहे, सो दिस इज डेल्टा निगेटिव्ह. हा डेल्टा पॉझिटिव्ह दुसरीकडे अट्रॅक्ट होईल किंवा स्वतःच्याच या मॉलिक्युल मधल्या दुसऱ्या एखाद्या पार्टिकलकडे अट्रॅक्ट होईल. ठीक आहे. एकाच मॉलिक्युलमध्ये इंट्रामॉलिक्युलर, स्वतःच्याच मॉलिक्युलमध्ये जिकडे जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर मध्ये काय होईल? दुसऱ्या मॉलिक्युलकडे जाईल 100%. इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन, कॉलेजमधली कॉम्पिटिशन, इंटर स्कूल कॉम्पिटिशन, लाईकवाईज दिस इज ऑल्सो इंटरमॉलिक्युलर, दुसऱ्या मॉलिक्युल मधला एच बॉन्ड. ठीक आहे. झालं. हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन बघा ना, हा H2O मॉलिक्युल एक आहे, हा H2O मॉलिक्युल दुसरा आहे. इथल्या ऑक्सिजनचं इथल्या हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग झालेलं आहे, म्हणजे काय संबंध आहे का? दोघं एकमेकांचे अपोजिट आहेत. ते असतं ना, माझ्या घरातली बहीण आणि शेजारच्या घरातली बहीण, त्या दोघी छोट्या छोट्या आहेत, म्हणजे माझा भाऊ जसं 5वीत आहे, शेजारचा जो आमच्या घरात तो पण 5वीत आहे. त्या दोघांची मेंटल लेवल सेम आहे, त्यांचं एकमेकांची पटतं. माझ्या त्याचं पटत नाही ना, आमचं डायपोल आहे. तर ही विल फाइंड अनदर गुड पर्सन विथ हुम ही कॅन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. त्याच्या एवढं असेल तरी ठीक आहे, किंवा शेजारच्या दादा किंवा ताई त्याला जास्त चांगला वाटतो. तुम्ही बघा किंवाही बघा, आपले लहान बहीण भाऊ असतात ना, त्यांना आपल्यापेक्षा आपले मित्रमैत्रिणी जास्त चांगले वाटतात ऑलवेज. सो ते हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आता इंट्रामॉलिक्युलर एच बॉन्डिंग एक्झाम्पल आपल्याकडे ऑलरेडी आहेत बघा ना. इंट्रामॉलिक्युलर एकाच मॉलिक्युलमध्ये, मी तुम्हाला वरती जे चित्र दाखवलं होतं ते फ्लोरीनचं, तसं तुम्ही इकडे बघू शकता. CH2OH अल्कोहोल आहेत दोघंही. ग्लायकॉल मॉलिक्युल, इथिलीन ग्लायकॉल. अल्कोहोल म्हणजे हा OH, पण खाली पण एक OH आहे, ग्लायकॉल. आता ह्याच्यामुळे काय होईल? ह्या ऑक्सिजनचा या हायड्रोजनशी, या ऑक्सिजनचा या हायड्रोजनशी असा एक्स्ट्रा बॉन्ड तयार होईल, दॅट इज weak H bond. At the H bonding and boiling point, due to the presence of H bonding in the compounds, more energy is required to break the bonds. Therefore, boiling point is more in case of liquid molecules containing H bond. Hydrogen bonds can be quite strong with energies up to 40 kilojoule per mole. हायड्रोजन बॉन्ड जर स्ट्रॉंग असतील, जास्त असतील, तर त्या मॉलिक्युलला ब्रेक करण्याकरता तुम्हाला जास्त एनर्जी टाकावी लागेल. दॅट इज व्हेरी ऑब्वियस.
ऑब्वियस आहे की नाही, दॅट इज एक्स्ट्रा ऍडिशनल बॉन्ड ड्यू टू पोलरायझेबिलिटी, ड्यू टू डायपोल मुवमेंट इन दी ऍटम्स. मग हे एकमेकांशी तिरके तिरके बॉन्ड करत चालले, आणि जितके मॉलिक्युल्स आहेत त्यांचे एकमेकांशी तर हे वीक इंटरलिंकेज पण आहे की नाही. आधीच त्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, आणि ते हायड्रोजन बॉन्ड्स पण आहेत. सो you need to give more energy to break that. So water in particular is able to form a vast three-dimensional network of hydrogen bonds. See, H2O मध्ये त्या ऑक्सिजनच्या बाजूला दोन हायड्रोजन आहेत, दोघेही दुःखी आहेत. ऑक्सिजन कडचे ऑक्सिजन इज सेकंड इलेक्ट्रॉन, द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. त्याने दोघांचे इलेक्ट्रॉन खेचून घेतलं स्वतःकडे. दोघे बिचारे दुःखी आहेत, डेल्टा पॉझिटिव्ह आहेत दोघे. दे विल फाइंड अनदर पार्टनर नियर बाय ऑक्सिजन, जो त्याचं दुःख समजून घेईल. ठीक आहे. सो दिस इज लाईक एक्स्ट्रा बॉन्डिंग, जे आपल्या लाईफमध्ये मूवीज मध्ये आपण बघत असतो, एक्स्ट्रा अफेअर्स काइंड ऑफ थिंग. सो असं ह्याच्यामध्ये होतं. आता ह्याच्यामुळे काय होतं, बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. आता द बॉइलिंग पॉइंट जनरली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द मॉलिक्युलर मास, but the hydride of nitrogen, oxygen and fluorine have abnormally high boiling point due to presence of hydrogen bonding between the molecules. का असतं हे हायड्रोजन बॉन्डिंग? असं मी तुम्हाला सांगितलं, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह या चार्जेसमुळे त्यांचं बॉन्डिंग आहे एकमेकांशी, पण दे आर नॉट हॅपी इन दर बॉन्ड. स्लाइट पॉझिटिव्ह स्लाइट निगेटिव्ह त्यांच्यामध्येच डायपोल आहेत. सो दे विल बी फाइंडिंग अनदर बेटर अँड अपोजिट ऑप्शन. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं लिंकेज तिकडे, ह्यांचं असं सगळ्या एकमेकांशी इंटरलिंकेज तयार होतं. ते ब्रेक करायला जास्तीची एनर्जी लागते, म्हणून त्यांचे बॉइलिंग पॉइंट वाढलेले असतात. नाउ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. आता दिस इज व्हेरी 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 इंटरेस्टिंग पार्ट. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. तुम्हाला दोन सगळ्यात सोपं उदाहरण सांगते मी. तुम्हाला लहानपणी तुम्ही गोट्या खेळल्या असेल, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे गोट्या कशा खेळतात, मार्बल्स असं ते गोटी ठेवायची आणि 4-5 गोट्या, मला माहित नाही कशा खेळतात, पण मी पाहिलं होतं. माझा भाऊ खेळायचा. बाय द वे, माझा आणि माझ्या भावाचा डायपोल नाहीये. आमचा खूप चांगला काय बरं म्हणतात, नॉन पोलार बॉन्ड आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी मी सांगू शकते, तो पण त्याच्या सगळ्या गोष्टी मला सांगू शकतो, आणि आमच्यामध्ये काही फार अंतर नाहीये. इज ऑलमोस्ट ऑफ माय एज. त्याच्यामुळे वी हॅव अ व्हेरी गुड बॉन्ड. जसं मी तुम्हाला म्हटलं की माणसाचे जसे बॉन्ड असतात तसेच ऍटम्सचे पण बॉन्ड असतात. सो सिमिलर, जसं कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड आहे, बरोबर की नाही, ते दोघं एकमेकांबरोबर खूप साऱ्या गोष्टी शेअर करतात. कार्बन नॉन मेटल असून सुद्धा स्वतः पॉझिटिव्ह चार्ज घेतो आणि हायड्रोजनला निगेटिव्ह चार्ज घेऊ देतो. त्या हायड्रोजनला विचारायला कोणी विचारत नाही, त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन खेचून घेतात. बट कार्बन गिव्हज इलेक्ट्रॉन्स टू हायड्रोजन, की यू टेक डेल्टा मायनस, कधीतरी तू पण खुश राहा. हे करण्याची जी ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते त्यांचे बॉन्डिंग सुखी असतं. ते एकमेकांशी भांडत नाही, चांगले लाईफ लॉंग बॉन्डिंग करतात. असे बॉन्ड्स तुमचे पण असतील. तुमच्या आजूबाजूला कोणतरी घरामध्ये अशी व्यक्ती असेल ज्याची तुम्ही बोलू शकता, काही बोलू शकता. सो दॅट इज युअर नॉन पोलार बॉन्ड. तो मेंटेन करायचा. असे आपले चांगले मित्रमैत्रिणी पण पाहिजे बरं का आयुष्यामध्ये. तुम्ही म्हणाल काय तुम्ही आम्हाला रिकामं ज्ञान देताय, मी खरंच सांगते तुम्हाला, आयुष्याच्या या टप्प्यावरती तुम्ही आता भरपूर गोष्टी शिकत जाल, अनेक लोकांना भेटाल, अनेक अनुभव घ्याल. तुम्हाला समोरून चांगले मित्र वाटणारे लोक मागून आपल्या पाठीत खंजीर खुपसणारे पण असतात. आपण विश्वासाने काहीतरी सांगतो, काही बोलतो, काही प्रॉब्लेम शेअर करतो, तर ते आपल्यावरच उलटतात. असेही तुम्हाला अनुभव येतील. आणि काही लोक तुमच्याशी खूप चांगला बॉन्ड मेंटेन करतील, तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुमच्याबरोबर असेल. दे विल बी युअर ट्रू फ्रेंड्स. तर तसे बॉन्ड्स तुमच्या आयुष्यामध्ये आता डेव्हलप करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल की नाही, तेव्हा हेच बॉन्ड्स तुमच्या बरोबर असतील. माझ्या कॉलेजमधल्या, माझ्या शाळेमधल्या काही मित्रमैत्रिणींशी तो माझा बॉन्ड अजून पण आहे. तेव्हा आम्ही एकमेकांशी जनरली शाळेमध्ये गप्पा मारतो तशा मारायचो, कॉलेजमध्ये गप्पा मारायचो, एकत्र अभ्यास करायचो. माझी एक मैत्रीण आहे, मी आता पुण्यात असते, ती अजूनही मुंबईला आहे. ती केमिस्ट्रीमध्ये PhD करते. आम्ही एकाच कॉलेजमध्ये एकत्र अभ्यास केला. लायब्ररीमध्ये बसून अभ्यासाला जेव्हा आम्ही जायचो, मला झोप यायची. लायब्ररीतल्या शांत वातावरणामध्ये म्हणायचं, प्रतीक्षा तू वाचून घे, झालं की मला सांग, मला उठव. झोपून जायचं. पण मी दुसरा अभ्यास करायचे. मला बायोलॉजी आवडायचं आणि आम्ही मग एकमेकांशी दुसऱ्या गोष्टी डिस्कस करायचो. तिला बायोलॉजी वगैरे फार आवडत नव्हतं. तिला फिजिक्स मॅथ्स तिचे आवडते टॉपिक होते. त्याच्यामुळे तिला केमिस्ट्री मधले मॅथमॅटिकल, स्पेशली फिजिकल केमिस्ट्री तिला फार आवडायचं, जे मला नाही आवडायचं. मला बायोलॉजिकल म्हणजे माझं CBZ होतं. मला बायोलॉजी आणि केमिस्ट्री असं कॉम्बिनेशन आवडायचं. तिला फिजिक्स आणि मॅथ्स बरोबर केमिस्ट्री असं कॉम्बिनेशन आवडायचं. सो आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करायचो. अजूनही माझ्या आयुष्यातली कुठलीही महत्वाची गोष्ट असेल तर मी तिला फोन करून सांगते. तिच्या अचिव्हमेंट्स ती मला फोन करून सांगते. आम्ही एकमेकांची रोज गप्पा मारत नाही, आम्ही एकमेकांना रोज मेसेज करत नाही.
मी काही लिहिलं तर मी तिला पाठवते. तिने काही मी ती खूप वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जाऊन तिचं पेपर प्रेझेंट करते. तिचा पीएचडीचा अभ्यास सुरू आहे. ती खूप वेगवेगळ्या गोष्टी करते आणि त्या सगळ्या गोष्टी ती मला शेअर करते. सो हा बॉन्ड आहे ना, हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नसल्यामुळे आहे. आणि असे बॉन्ड आपल्याला आयुष्यात गरजेचे असतात, ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता तुमच्या विषयाबद्दल. सो थिंक अबाउट इट, फाइंड आउट द पीपल अराउंड यू. हळूहळू सापडतात. सगळ्यांकडनं अपेक्षा नाही करायच्या. आपल्याला त्यांच्याबरोबर राहिल्यावर समजतं की नाही, हे आपल्याला सांभाळून घेतात. मग ते आपले चांगले फ्रेंड्स असतात. त्यांच्याबरोबरचं बॉन्डिंग लाईफ लॉंग बॉन्डिंग असतं. मी म्हातारी झाले ना, तरी पण मी तुझ्याशी बोलणार. कारण मला माहिती आहे की शी इज द प्लेस वेअर आय कॅन से एनिथिंग टू. असेच माझे शाळेतले पण काही मित्र-मैत्रिणी आहेत. ते मोटिव्हेट करतात मला. ते मला सांगतात, "अरे, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला हे करायला आवडतं का? तू कर. तुला ते करायला आवडतं का? तू कर." एवढं बोलणं पण कधी-कधी खूप मोठं पॉझिटिव्ह असतं आपल्यासाठी, की जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, "अरे यार, शी काय? मला काय करायचं होतं आणि काय चाललंय?" आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल, आम्ही आता पी-एच-डीच्या प्रोसेसमध्ये होतो. आम्हाला एज्युकेशनमध्ये पी-एच-डी करायची होती. मग आपण हे करूया, ते करूया. हे बोलताना आपल्याला खूप सोपं वाटतं, पण प्रोसेसमध्ये असताना गोष्टी काहीतरी वेगळ्याच होतात. त्या त्या इंटरव्ह्यू करणं, हे करणं, ते करणं आणि त्याच्यामध्ये जागा खूप कमी होत्या. आमच्या कॉलेजमधनं आम्ही पूर्ण लायब्ररीभर लोकं गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी आणि सिलेक्ट झालेले लोकं होते 9. मग 9च जागा होत्या, तेवढ्या लोकांना मी बोलवलं कशाला? आम्ही सगळे असे होते, की काय फालतूपणा आहे, जाऊ दे नकोच करायला. सो हे सगळं बोलण्याकरता जे माझे शाळेतले, कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आहेत, ते माझ्याबरोबर होते. असं म्हणाले, "ठीक आहे ना, काय फरक पडतोय? आत्ता नाही तर नंतर." सो हे बोलणं जे असतं ना, ते खूप महत्वाचं असतं. म्हणजेच हे बॉन्ड्स जे मी तुम्हाला म्हटलं, की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जी हे सांगण्यामागचं कारण असं आहे, की आपण जसं एका ठिकाणी बसत नाही, स्थिर बसत नाही. आपण खूप ठिकाणी जातो, खूप लोकांशी बोलतो आणि त्यातनं आपल्याला समजतं, की कशा पद्धतीचा बॉन्ड होऊ शकतो. दॅट इज द थर्मल एनर्जी. आता समजा कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं गोट्या खेळण्याचं उदाहरण. हां, त्या गोट्यांवरनं आठवलं, गोट्या मी नाही खेळल्या लहानपणी. माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर त्या अशा काचेच्या गोट्या रंगीबेरंगी घेऊन त्यांची टीम होती तिकडे ते खेळत असायचे. सो मी त्या बघितल्यात. मला नाही माहिती त्या एक्झॅक्टली कशा खेळतात, पण मी बघितल्यात. त्या अशा मार्बल्स एकमेकांच्या समोर-समोर ठेवायचे आणि ते काहीतरी बोटाने जसं आपण कॅरम सारखं काहीतरी खेळतो तसे काहीतरी ते ह्या गोटीने त्या गोटीला स्ट्राईक करायचं. एवढं मला माहिती आहे. मग ती गोटी पुढे गेली, की काहीतरी तिसऱ्या गोटीने त्याला मारायचं. दुसरे मारायचे का हे मारायचे असा काहीतरी तो गेम होता. आय डोंट नो. बट दॅट इज कोलिजन. जेव्हा 2 मार्बल्स एकमेकांवर आपटतात, तेव्हा कोलिजन होतं. म्हणजे काय होतं? आपटणे, कोलिजन. त्याच्यामधनं हीट एनर्जी प्रोड्यूस होते. आवाज पण होतो टक. साउंड एनर्जी अल्सो इट्स प्रोड्यूस इन दॅट. असंच आपण जेव्हा ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर लेव्हलला बघतो, तेव्हा त्यांचे एकमेकांशी दे कीप ऑन कोलायडिंग विथ इच अदर. नाऊ थिंक अबाउट सॉलिड. सॉलिड्समध्ये ते पॅक्ड आहेत. ते एकमेकांच्या जागेवर एकमेकांवर छोटे-छोटे असे घासले जातात. आपटतात ना, ती हीट एनर्जी जनरेट होते. ती ती कमी असते. दुसरं, जेव्हा एखादा पार्टिकल मूव्हमेंटमध्ये असतो, तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. वी ऑलरेडी नो दॅट. इफ समथिंग इज स्टेशनरी, त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. पण इफ दॅट थिंग इज मूव्हिंग, देन दॅट इज कायनेटिक एनर्जी. पण ती कायनेटिक एनर्जी ह्या मोशनमध्ये ॲटम्स आर नॉट स्टेशनरी लाइक एनिथिंग. ते व्हेरी, व्हेरी मुव्हमेंट लवर लाइक यू अँड मी. आपण एका ठिकाणी स्थिर बसत नाही. झोपेमध्ये पण असंच झोपतो का आपण? या कुशीवर वळतो, त्या कुशीवर वळतो, केसच खालवतो, झोपेतनं उठतो, पाणी पितो, स्वप्न पडलंय का? 100 गोष्टी आपण गाढ झोपेत सुद्धा जागे असतो. याचा अर्थ असा आहे की वी कीप ऑन मूव्हिंग. काही ना काहीतरी मुवमेंट असते. आपण जरी शांत झोपलो एकाच पोझिशनवर तरी हार्ट तर पंप करत आहे आपलं. बरोबर? आतमधल्या सिस्टम्समध्ये तर मुव्हमेंट आहे. सो द मुव्हमेंट इज देअर इन एव्हरीथिंग. अशा मॉलिक्युल्स आणि ॲटम्समध्ये पण कंटिन्युअस मुव्हमेंट सुरू असतात. आणि जेव्हा ते एकमेकांवर आपटतात, तेव्हा थर्मल म्हणजे हीट एनर्जी इज प्रोड्युस्ड. आता इट इज द ओरिजिन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स ऑफ मॅटर दॅट अराइज ड्यू टू मुव्हमेंट ऑफ पार्टिकल. पार्टिकल्सच्या मुव्हमेंटमुळे कायनेटिक एनर्जी, त्या कायनेटिक एनर्जीच्या बंबार्टमेंटमुळे थर्मल एनर्जी. सो आपल्याला हे माहिती आहे की इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. दॅट मीन्स थर्मल एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर अँड व्हाईस वर्सा. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही जेव्हा हीट देता तेव्हा तुम्ही काय करता? त्यांची मुवमेंट वाढवता. मुवमेंट वाढली म्हणजे हीट वाढली. एकूण एकच आहे. 3 states of matter are the consequence of the balance between the intermolecular forces of attraction and the thermal energy of the molecules. थर्मल एनर्जी त्यांच्यामधल्या हीट एनर्जीचं ते एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे बघा. इफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी वीक,
Molecules do not come together to make liquid or solid unless thermal energy is decreased by lowering the temperature. तुम्हाला हीट काढून घ्यावी लागते तेव्हा त्यांचे मॉलिक्युल्स जवळ येतात. आणखीन हीट काढून घ्या ते सॉलिड होतात. बरोबर. खूप जास्त हीट दिली तुम्ही त्यांना, दे विल बी मूविंग अराउंड. खुश आहेत ते सगळे. मैं यहाँ तू वहां कौन कहा, कोई चिंता नहीं अपने को, अपना अपना लाईफ जीने का. बट दॅट इज इन द गॅशियस स्टेट. जास्त अमाऊंट ऑफ हीट दिल्यामुळे, थर्मल एनर्जी जास्त असल्यामुळे त्यांच्यात कायनेटिक एनर्जी जास्त आहे अँड दे आर अवे फ्रॉम इच अदर. बट एक्झॅक्टली अपोजिट, यू टेक आउट द एनर्जी, you decrease the energy of those atoms and molecules, they will come together in the liquid state. You all again take out the energy from the structure and that will be in the solid state. When a substance is to be converted from gaseous state to solid state, its thermal energy or temperature has to be reduced. हे आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरला बघितलं होतं. तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याच्यातले वाढवताय म्हणजे काय करताय, तुम्ही त्याची हीट एनर्जी कमी करताय. गॅसला लिक्विडमध्ये टाकताय म्हणजे हीट काढताय आणि त्यांचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढवताय. लिक्विड मधनं सॉलिड म्हणजे पाण्याचा बर्फ करताय म्हणजे आणखीन हीट काढून घेताय, फ्रीजरमध्ये ठेवताय की नाही, आणखीन त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तुम्ही वाढवताय. अशा पद्धतीने देर इज लिंकेज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. बरोबर. हे खरं पहिल्या पॉइंटलाच जोडलं पाहिजे होतं, पण ते आपण आता परत दुसऱ्याने बघतोय. आता दिस इज द कंपॅरिझन of intermolecular forces. Now see that iron dipole, dipole, dipole आणि लंडन डिस्पर्शन आणि हायड्रोजन बॉन्ड, ह्या 4 प्रकारच्या फोर्सेसचं कसं स्ट्रेंथ आहे, म्हणजे किती स्ट्रॉंग आहेत ते फोर्सेस आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचा हा ओव्हरव्ह्यू आहे. हा आरामात तुम्ही वाचा, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय तेच तिथे शॉर्टकटमध्ये दिलेले आहे. वी विल रीड दिस. डू यू नो among the 3 compounds H2, H2S and H2SE, the first one H2O has the smallest molecular mass. हे H2O असलं पाहिजे होतं. ह्याचा सगळ्यात छोटा मॉलिक्युलर मास आहे, म्हणजे वजन सगळ्यात कमी. बट इट हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट बिकॉज हायड्रोजन बॉन्डिंग. बॉइलिंग पॉइंट ऑफ H2S इज -6 degrees अँड ऑफ H2SE म्हणजे सिली. हे काय आहे सेरी? SE काय आहे? SE सांगा बरं मला, SE कसला सिम्बॉल आहे? आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, आपण शोधूया SE म्हणजे कुठला एलिमेंट आहे. ह्याचा -41.25 डिग्री. द एक्स्ट्राऑर्डिनरी हाय BP ऑफ H2O इज ड्यू टू व्हेरी स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर आहे ना? ह्या तिघांमधला सगळ्यात म्हणजे सेलेनियम का मॅम? मला सेलेनियमच वाटला होता, पण H2S या मॉलिक्युलचं मला एक्झॅक्टली काय तर रिकलेक्ट होत नाहीये. हायड्रोजन सल्फाइड हा तर गॅस आहे, हे मला माहिती आहे. H2SE आपण जरा पिरियॉडिक टेबल बघूयात का? लेट अस सी. इथल्या इथे समजून जाईल आपल्याला. म्हणजेच काय, कोणत्या याच्यामध्ये आहे पिरियड मध्ये ते पण दिसेल. H2SE सेलेनियम वाटलं होतं खरं मला. मी आपला विचार करते की नक्की तोच आहे का नाही, चुकायला नको म्हणून थांबले होते. पण आपण इथेच क्रॉस चेक करू. बाय टू वेट. येस, बघा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम आहे SE. ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यापेक्षा याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. पण आपल्याला आता H2O, H2S आणि H2SE, कुठे गेला तो S? अरे भाई रुको. एकाच वर्टिकल याच्यामध्ये H2O, H2S आणि H2SE, म्हणजे आपण आता ह्या आपल्या 16th ग्रुपमध्ये वर्टिकली बघितलं तर H2O म्हणजे पाणी, H2S म्हणजे डायहायड्रोजन सल्फाइड आणि H2SE म्हणजे डायहायड्रोजन सेलेनियम. ठीक आहे ना? किंवा सेलेनियम डायहायड्राइड असं त्याला म्हणता येईल. एकाच याच्यातले हे सगळे नॉन मेटल आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये बघितलं तर ह्याचा मास सगळ्यात कमी आहे ना, ऑक्सिजन सगळ्यात छोटा आहे. बरोबर. पण तरी पण त्याच्यातल्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, कारण तो सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, माहिती आहे ना, फ्लोरीन नंतर ऑक्सिजन आणि ऑक्सिजन नंतर क्लोरीन. तर हा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याचं हायड्रोजन बॉन्डिंग दुसऱ्या बरोबर होतं, जे याच्यामध्ये होत नाही. सो हे दोघं मायनस मध्ये आणि हा 100 डिग्रीला तापतो. सी,
सच अ बिग डिफरन्स. मस्त ना, इंटरेस्टिंग गोष्ट कळली. चला आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. इथून या धड्याचं आता वेगळं वळण सुरू होणार आहे. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस हे झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचंय. अच्छा, हे सगळे अजिबात कठीण नाही आहेत. आपल्याला इथे जे फॉर्म्युले दिसतात दिस आर नॉट डिफिकल्ट एट ऑल. मग आपला डेंजरस वळण येईल ह्या प्रवासातला, जो आहे गॅस लॉज. कठीण आहेत का? कठीण नाही आहेत, पण बरेच आहेत. आणि त्याचं ऍप्लिकेशन आपण नीट समजून घेऊया, म्हणजे आपल्याला अजिबात कठीण जाणार नाही. पटापट आपण प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस बघूया. गॅसेसच्या प्रॉपर्टीज सोप्या आहेत. व्हेरी लॉजिकली ऑल्सो यू कॅन राईट इट. सगळ्यात पहिले, गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स. काय नवीन सांगितलं? गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स बिकॉज दे आर इन द गॅशियस स्टेट. त्यांचे ॲटम स्प्रेड झालेले आहेत. दॅट इज दे पॉजेस लोअर डेन्सिटी. आता डेन्सिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाइटर म्हणजे वजनाने हलके, आणि त्याच्यामुळे त्यांची डेन्सिटी कमी आहे, म्हणजे ते तुम्ही पाण्यात टाकले की तरंगणार, बुडणार नाही. Gases do not possess a fixed volume and shape because they are in the gaseous state. They do not have any specific volume and any specific shape. They take up the shape of the container in which they are and also the volume of the container in which they are kept. ठीक आहे? So they occupy entire space available. तुम्ही बलून घेतला आणि त्या बलून मध्ये हवा टाकली, फुगा फुगवला, तर काय होईल? तो फुगा तुम्ही जितका फुगवता तेवढीच हवा त्याच्यामध्ये जाईल. तुम्ही आणखीन फुगवा, आणखीन हवा त्याच्यामध्ये जाईल. सो लाईकवाईज, इफ यू इन्क्रीज द व्हॉल्यूम, the space will be more and gases will take up that space too. Gas molecules are widely separated and are in a continuous random motion. लांब लांब असतात, मोशन मध्ये असतात. Therefore, gases exert pressure equally in all directions due to collision of gas molecules on the walls of the container. आता त्याच बलूनचा इमॅजिन करा चित्र डोळ्यासमोर. त्या बलून मध्ये तुम्ही खूप सारे ऍटम्स अँड मॉलिक्युल्स कोंबलेले आहेत गॅस. जे कोणते तुम्ही आधी फुंकलं जरी, पण आपल्या एक्सेल करण्यामुळे जे काही गॅसेस आले असतील त्याच्यामध्ये असतील. आता त्या गॅसेसचे सगळे जे मॉलिक्युल्स आहेत ते इकडे तिकडे रॅन्डमली फिरतात, आणि त्या आतल्या ज्या वॉल्सला, म्हणजे बलूनची आतली वॉल त्याच्या आतमध्ये ते बसतात, तिकडे ते सारख्या आपटतात, एकमेकांवर आपटतात आणि त्या वॉल्सवर पण आपटतात. इन केस ऑफ गॅसेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर विकेस्ट. कारण की ते ऑलरेडी मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहेत, त्यांना काही कोणाशी देणं घेणं नाहीये. त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कमी आहेत. Gases possess the property of diffusion, which is a spontaneous homogeneous intermixing of two or more gases. Diffuse होणं, एक गॅस दुसऱ्या गॅसमध्ये डिफ्यूज होऊन जातो. द प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन विच इज अ स्पॉन्टेनियस होमोजिनियस इंटरमिक्सिंग ऑफ टू और मोर गॅसेस. गॅसेस एकमेकांबरोबर डिफ्यूज होतात इमिडिएटली. लगेच वाटलं तर एकमेकांबरोबर ते मॉलिक्युल्स चेंज करून डिफ्यूज होऊन जातात. अँड दे आर हायली कंप्रेसिबल. यू प्रेस देम अँड यू कॅन लिक्विफाय देम. मी तुम्हाला मागेच बोलले होते की आपल्या घरातलं एलपीजी सिलेंडर इज द बेस्ट एक्झाम्पल. दॅट इज liquefied petroleum gas. That is a gas that you have liquefied it and you have placed it in a container which is made up of solid. तर त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस तीनही स्टेट्स आहेत. ठीक आहे. नाउ मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस कोणत्या कोणत्या असतात? मास. त्याचं स्वतःचं मास किती आहे? द मॅटर कंटेंट इन इट इज मास ऑफ द गॅस. ते आपण कसं मोजतो? किलोग्रॅम मध्ये मोजतो. कन्वर्जन आहे, किलोग्रॅम म्हणजे ग्रॅम वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये मोलारिटी, नंबर ऑफ मोल्स हे सगळं येणार आहे. आणि हे सगळं आपण आज करायचं नाहीये. आज आपण जे काही डिस्कशन केलंय ते खूप चांगलं आणि इझी आणि त्याच्याशी कनेक्टेड पुढच्या नवीन फ्री आणि फ्रेश सेशन मध्ये आपण करूया. आता ह्याच्यामध्ये ते कोंबलं तर आपण वडापाववरती पावभाजी खाल्ल्यासारखं होईल. तसं आपण नाही करायचं. वडापावला जस्टिस मिळाला पाहिजे. आज जे आपण खाल्लंय ते छान टेस्टी हॅपी डायजेस्ट झालं. पुढच्या वेळेला जे करू त्याच्यामध्ये फक्त हे करू, हे समजलं की पुढचे आपले जे आहेत ते मी तुम्हाला म्हणलं होतं गॅस लॉज. देन द एंड पार्ट ऑफ द लेसन विल कम विच इज नॉट एंड. त्याच्यामध्ये खूप काही आहे, पण हिअर द इम्पॉर्टंट सेकंड सेशन विल स्टार्ट. ठीक आहे. असल्यामुळे आपण इकडे पुढच्या वेळेला आपण हा धडा कंटिन्यू करू इथून. आय थिंक तुम्हाला आता हे समजत असेल. आपण खूप स्लोली घेतोय आणि बऱ्यापैकी चांगला आहे हा पार्ट आपला केमिस्ट्रीचा. सो वी विल बी डिस्कसिंग दिस इन डिटेल नेक्स्ट टाइम ऑल्सो. कळतं ना तुम्हाला? कठीण नाही वाटत ना आता? येस मॅम. येस मॅम. नाहीये, जे कठीण होतं ते सगळं आधी होऊन गेलं. पहिले 3-4 लेसन्स खरंच कठीण होते.
अचानक 10वीतनं बॉम्ब टाकला होता आपल्यावरती, ओ माय गॉड काय केमिस्ट्री आहे. पण आता तुम्हाला हळूहळू हे समजेल आणि ह्याच्या पुढचे लेसन्स पण खूप इंटरेस्टिंग आहेत, इम्पॉर्टंट आहेत. त्याचं कंटिन्युएशन 12वीमध्ये कार्बन केमिस्ट्री येईल आता आपल्याला. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय बाय मॅम. कुठे गए? एक है ना